खंडातले 5 भाग समाप्त झाले. 6व्या भागाला आजपासून सुरुवात होत आहे आणि या 6व्या भागामध्ये बुद्ध आणि त्यांचे समकालीन म्हणजे भगवान बुद्धाचे समकालीन, ज्या काळात बुद्धाने परिव्राज्या घेतली त्यावेळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती. ब्राह्मण तत्त्वज्ञानाखेरीज तत्त्वज्ञानाचे निरनिराळे 62 पंथ त्यावेळी अस्तित्वात होते. त्या सर्वांचा ब्राह्मण तत्त्वज्ञानाला विरोध होता. यापैकी निदान 6 पंथ तरी लक्षात घेण्यासारखे होते. या पंथापैकी एक पंथ पूर्णकाश्यप याच्या नेतृत्वाखाली होता. त्यांच्या तत्त्वज्ञानाला अक्रियावाद असे म्हणत असत. त्याचे म्हणणे असे की कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. कुणीही स्वतः काही काम करावे किंवा ते दुसऱ्याकडून करवून घ्यावे, स्वतः व्यभिचार करावा किंवा दुसऱ्याकडून तो करवावा, स्वतः खोटे बोलावे किंवा दुसऱ्याला खोटे बोलावे यास लावावे, आत्म्यावर या कशाचाही परिणाम होत नाही. एखादे कृत्य कितीही दुराचारी असले तरी आत्म्याला त्याचे पाप लागत नाही. एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्यामुळे आत्म्याला त्याचे पाप लागत नाही. एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्यामुळे आत्म्याला पुण्य लाभत नाही. आत्म्यावर कशाचीच क्रिया म्हणजे परिणाम होत नाही. ज्यावेळी मनुष्य मरतो त्यावेळी ज्या घटकांचा तो बनलेला असतो ते आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात. मृत्यूनंतर काहीही शिल्लक राहत नाही. शरीर राहत नाही आणि आत्माही राहत नाही. हे झालं एका पंथाचं म्हणणं. हा कोणता पंथ होता? कोणाचा होता? काश्यप, पूर्ण काश्यपाचा. दुसरे एका पंथाचे नाव नियतिवाद असे होते. त्याचा मुख्य प्रणेता मक्खली गोसाल हा होता. त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा दैववाद किंवा निश्चयवाद होता. कोणीही काहीही घडवू शकत नाही किंवा बिघडवू शकत नाही. घटना घडतात त्या कोणीही घडवित नाही. दुःख कुणालाही नष्ट करता येत नाही, वाढविता येत नाही किंवा कमी करता येत नाही. जगाच्या अनुभवांचा आपला वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे हे त्यांचे तत्त्वज्ञान होते. तिसऱ्या पंथाचे नाव उच्छेदवाद असे होते. अजित केसकंबल हा त्याचा मुख्य प्रणेता होय. त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा विनाशवाद होता. यज्ञ होम याला काहीही अर्थ नाही. आत्म्याला स्वतःच्या कृत्यासाठी भोगावी लागणारी किंवा उपभोगावयास मिळणारी सुखदुःखाची फळे किंवा परिणाम असला काहीही प्रकार नाही. स्वर्ग नाही की नरक नाही. जगातील दुःखाच्या काही मूलतत्वांपासून मनुष्य बनला आहे. आत्मा ते टाळू शकत नाही. जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही. या दुःखाचा अंत आपोआप होणार आहे. महाकल्पातील जन्ममरणाच्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून आत्म्याने गेलेच पाहिजे. त्यानंतरच आत्म्याच्या दुःखाचा अंत होईल. त्यापूर्वी होणार नाही किंवा
दुसऱ्या कोणत्या उपायानेही होणार नाही, असं कोणाचं म्हणणं होतं? हा अजित केसकंबल नाही, 84 लक्ष यवनीच्या फेऱ्यातून त्याला जावं लागते. चौथ्या पंथाचे नाव होतं अन्योन्यवाद असे होते. या पंथाचा प्रमुख पकूत कच्चायन हा होता. त्याचे म्हणणे असे की जीव हा पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा या सप्त महाभूतांचा बनलेला असतो. यापैकी कोणतेही दुसऱ्यावर अवलंबून नसते. त्यांचा एकमेकांवर परिणामही होत नाही. ती स्वयंभू आणि शाश्वत आहेत. त्यांचा कशानेही नाश होऊ शकत नाही. जर एखाद्याने माणसाचे डोके उडविले तर तो त्याला ठार करीत नाही. शस्त्र सप्त महाभूतात प्रवेश करते, एवढाच त्याचा अर्थ समजावयाचा. याचं पाकच होतं. म्हणजे मनुष्य हा किती घटकांनी बनला? 7. एखाद्या माणसानं एखाद्याचं जर डोकं उडवलं तर तो काय म्हणते, तो उडवणारा त्याला ठार करत नाही. म्हणजे ते शस्त्र ज्यानं त्याचं डोकं उडवलं जातं, ते शस्त्र त्या सप्त महाभूतात विलीन होते, असं त्याचं म्हणणं आहे. आता संजय बेलपुत्ता, त्याचाही एक स्वतःचा एक पंथ होता. त्याचे नाव विक्षेपवाद. हा एक प्रकारचा संशयवाद होता. संजय बेलपुत्त म्हणतो, जर एखाद्याने मला स्वर्ग आहे काय असे विचारले आणि तो आहे असे मला वाटले तर मी होय म्हणेन, पण तो नाही असे मला वाटले तर तो नाही म्हणेन. मानव प्राणी निर्माण केले गेले काय? माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्यांची फळे भोगावी लागतात काय? आणि मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात आहे काय असे जर मला कोणी विचारले तर मी या सर्वांना नकारात्मक उत्तर देईन, कारण त्याचे अस्तित्व आहे असे मला वाटत नाही. याप्रमाणे संजय बेलपुतने आपल्या तत्वज्ञानाचे सार सांगितले. 6व्या पंथाचे नाव चातुर्याम संवरवाद. या पंथाचा प्रमुख महावीर हा गौतम नव्या प्रकाशाच्या शोधात असताना जिवंत होता. त्याला निघंटनाथ पुत्त म्हणत. महावीराने असे सांगितले आहे की पूर्वजन्मी आणि या जन्मी दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. म्हणून माणसाने तपश्चर्येने दुष्कर्मातीत व्हावे असे त्याने सुचविले. या जन्मात दुष्कर्मे टाळण्यासाठी चातुर्याम धर्माचे म्हणजे 4 नियमांचे पालन करावे असे महावीराने सांगितले. ते 4 नियम पुढील प्रमाणे: 1. हिंसा न करणे. 2. चोरी न करणे. 3. खोटे न बोलणे. आणि 4. मालमत्ता धारण न करणे किंवा ब्रह्मचर्य पाळणे. असे भगवान बुद्धाच्या जे समकालीन होते आणि त्याचा तसे तर 62 पंथ होते, त्यापैकी हे 6 पंथ या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्या 6 पंथांचे अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं. आता आहे समकालीनांविषयी बुद्धाची वृत्ती. नव्या तत्ववेत्यांची शिकवण बुद्धाने स्वीकारली नाही. त्याच्या शिकवणुकीला त्याने दिलेली अमान्यता अकारण नव्हती. तो म्हणतो, पूर्णकाश्यप किंवा पकूत कच्चायन यांचे तत्वज्ञान खरे मानले
तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणताही उपद्रव देऊ शकेल. एखादा मनुष्य तर कोणतीही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्याची हत्या करण्याइतकीही मजल मारू शकेल. जर मखली गोसालचे तत्त्वज्ञान खरे मानले तर मनुष्य दैवाचा गुलाम बनेल, तो स्वतःला मुक्त करू शकणार नाही. अजित केशकंबलाचे तत्त्वज्ञान खरे मानले तर मनुष्य फक्त खाणे, पिणे व मजा करणे एवढ्याच गोष्टी करू शकेल. संजय बेलपुत्ताचे तत्त्वज्ञान खरे मानले तर माणसाला भटक्याचे जीवन जगावे लागेल आणि त्याला जीवनाचे निश्चित तत्त्वज्ञानच असणार नाही. निघंटनाथ पुत्ताचे तत्त्वज्ञान खरे मानले तर माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्या यांनाच व्हावे लागेल आणि मग त्याच्या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामना यांचा बिमोड होऊन त्याला संपूर्ण दास्य पत्करावे लागेल. याप्रमाणे तत्त्वज्ञानांनी सुचविलेला कोणताही जीवनमार्ग बुद्धाला पटला नाही. हताश, असहाय्य आणि अविचारी माणसांचे हे विचार आहेत असेच त्यांना वाटले. म्हणून त्यांनी या बाबतीत अन्यत्र प्रकाशाचा शोध घेण्याचे ठरविले. हे झालं आतापर्यंत समकालीनांविषयी माहिती. आपला भाग 7वा, साम्य आणि भेद. बुद्धाने काय त्याचे ठरविले? या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीच्या अवलोकनावरून असे दिसते की बुद्धाने ज्यावेळी आपल्या शासनाचा पाया रचला त्यावेळी काही रूढ कल्पनांनी लोकांच्या मनाची घट्ट पकड घेतली होती. त्या कल्पना अशा: वेद प्रामाण्यावर विश्वास, आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष म्हणजेच त्याच्या पुनर्जन्माचा अंत यावर विश्वास, मोक्षप्राप्तीची साधने या दृष्टीने धार्मिक विधी, समारंभ व यज्ञ यावर विश्वास, समाज संघटनेसाठी चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या आदर्शावर विश्वास, विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वरावर आणि विश्वाचे मूलाधार तत्व म्हणून ब्रह्मावर विश्वास, आत्म्यावर विश्वास, संसार किंवा आत्म्याचा पुनर्जन्म यावर विश्वास, कर्म म्हणजेच माणसाच्या पूर्वजन्मीच्या कृत्यामुळे त्याचे या जन्मीचे स्थान निश्चित होते या तत्वावर विश्वास, स्थान निश्चित होते या तत्वावर विश्वास. आपल्या शासनाची तत्त्वे ठरविताना बुद्धाने आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनांचा समाचार घेतला. पुढील कल्पना त्याने त्याच्या ठरविल्या. मी कोण आहे, कोठून आलो, कोठे जाणार याविषयी कल्पना करीत बसण्याच्या वृत्तीचा त्याने धिक्कार केला. आत्म्याचे थोतांड त्याने धुडकावून लावले आणि शरीर, संवेदना, चेतना आणि विज्ञान यापैकी कशालाही आत्मा मानण्याच्या कल्पनेचा त्याने त्याग केला. काही धर्मगुरूंनी ज्याचा प्रसार केला होता अशी शून्यवादी मते त्याने त्याचे ठरविली. पाखंडी मताचा त्याने धिक्कार केला. विश्वाच्या विकासाचा प्रारंभ काळ सांगता येतो हे म्हणणे त्याने अमान्य केले. देवाने माणसाला निर्माण केले
किंवा ब्रह्म नावाच्या कोण्या एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्याने त्याज्य ठरविले. आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्याने दुर्लक्ष तरी केले किंवा ते नाकारले. समजलं काय? म्हणजे भगवान बुद्धानं काय काय त्याज्य ठरवलं नाही का, कोणत्या गोष्टी त्याज्य ठरवलं म्हणजे त्यागल्या. त्याज्य ठरवलं म्हणजे त्यागणे, सोडून देणे. तर त्यांनी असं तपासून पाहिलं, म्हणजे जुने जे लोक होते ते लोक आत्म्यावर विश्वास ठेवत होते, देवावर विश्वास ठेवत होते, ईश्वरानं हे जग निर्माण केले याच्यावर विश्वास ठेवत होते. आत्म्याचा पुनर्जन्म होतो बा, या शरीरातून दुसऱ्या शरीरात जन्म घेतो त्याच्यावर विश्वास ठेवत होते नाही का. मग काही काही गोष्टी म्हणजे काल्पनिक गोष्टी होत्या. मी कोण आहे, मी कुठून आलो, आता कुठं जाणार, अशा काल्पनिक गोष्टी ज्या होत्या त्यासुद्धा भगवान बुद्धाने सोडून दिल्या. आत्म्याला तर सोडूनच दिलं नाही का. आता ही जी शरीर संवेदना आहे आणि चेतना आहे आणि विज्ञान आहे, यापैकी हे जे आहे यापैकी म्हणजे कशालाही आत्मा, जे लोक मानत होते, अशी कल्पना करत होते की शरीर संवेदना ह्या आत्मा आहे, चेतना ही आत्मा आहे किंवा विज्ञान ही आत्मा आहे, यावर भगवान बुद्धाचा विश्वास नव्हता. ते सगळं भगवान बुद्धांनी सोडून दिलं. मग देवाने माणसाला निर्माण केलं नाही काय, किंवा विश्वाच्या विकासाचा प्रारंभ काळ सांगता येतो. बाबा विश्व कुठून निर्माण झालं, केव्हा निर्माण झालं, त्याचा म्हणजे सुरुवात कुठून झालं हे सुद्धा सांगता येतो. हे म्हणणे भगवान बुद्धाने अमान्य केले. देवाने माणसाला निर्माण केलं किंवा ब्रह्म नावाच्या माणसाने माणसाच्या शरीरातून कोणाचा जन्म होतो. आता आपण ऐकलं नाही का, ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण जन्मले, क्षत्रिय त्याच्या बाहूतून जन्मले, वैश्य त्याच्या बोंबलीतून जन्मले आणि शूद्र त्याच्या पायापासून जन्मले. हा जो सिद्धांत होता ब्राह्मणी सिद्धांत, हा सुद्धा भगवान बुद्धांनी अमान्य केला किंवा त्याचे ठरविला. आणि आत्मा आहे हे जे आत्म्याचं अस्तित्व आहे या म्हणणं सुद्धा भगवान बुद्धाने नाकारलं. आता बुद्धाने कोणते बदल केले? कार्यकारण भावाचा अत्यंत महत्त्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत त्याने मान्य केले. जीवनाचा दैववादी दृष्टिकोन आणि मनुष्य व जग यांचे भवितव्य देवानेच पूर्वनियोजित केलेले आहे, हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन. हे दोन्हीही त्याने त्याचे ठरविले. एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात दुःख निर्माण करण्याचे आणि या जन्मातील कृत्ये परिणाम शून्य करण्याचे सामर्थ्य आहे, हे म्हणणे त्याने अमान्य केले. कर्माचा दैववाद दृष्टिकोन त्याने नाकारला. कर्माच्या या दृष्टिकोनाच्या ऐवजी त्याने अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला. जुन्याच बाटलीत त्याने नवी दारू ओतली. आत्म्याचा फेरा संसार या तत्वांच्या जागी त्याने पुनर्जन्माच्या सिद्धांताला स्थान दिले. आत्म्याची मुक्ती किंवा मोक्षे या तत्वांऐवजी त्याने निब्बाण म्हणजे निर्वाण तत्व स्वीकारले. याप्रमाणे बुद्ध शासन हे संपूर्ण नव्या विचारांनी भरले आहे. त्यात जे काही थोडेसे जुने आहे ते फेरबदल करून घेतलेले किंवा निराळ्या दृष्टिकोनातून मांडलेले असे आहे. जे जे बुद्धाला पटलं ते ठेवलं, त्याच्यात दुरुस्ती केली, आणि जे बुद्धाला पटलं नाही ते सगळं सोडून दिलं. आणि हा जो कार्यकारण भावाचा जो अत्यंत महत्त्वाचा नियम आहे
हा नियम मात्र भगवान बुद्धांनी त्या नियमाला मान्यता दिली. आता कार्यकारण भाव म्हणजे काय होते? हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत भगवान बुद्धाने मांडलेला सिद्धांत आहे. कार्यकारण भाव म्हणजे प्रतीते समुत्पाद, म्हणजे कोणतीही गोष्ट किंवा वस्तू कारणाशिवाय उत्पन्न होत नाही आणि कारणाशिवाय ती नष्टही होत नाही. याला मात्र भगवान बुद्धाने मान्यता दिली. आता बुद्धाने काय स्वीकारले? बुद्धाच्या शिकवणीचे पहिले वैशिष्ट्य असे की सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे, हे त्याने स्वीकारले. मन सर्व वस्तूंच्या अग्रभागी असते. सर्व वस्तूत ते श्रेष्ठ आहे. ते सर्व वस्तूंवर अंमल चालविते, त्यांची निर्मिती करते. मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूंचे आकलन होते. मन सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते. मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख आहे. मन हे त्या शक्तीचेच बनलेले असते. ज्या बाबीकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे, अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार. बुद्धाच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य असे की आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून ज्यांचा परिणाम होतो अशा सर्व बऱ्या वाईट गोष्टींचे मन हे उगमस्थान आहे. जे जे वाईट आहे, वाईटाशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे, ते ते मनातून उत्पन्न होते. जे जे चांगले आहे, चांगल्याशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे, ते ते सर्व मनातूनच उत्पन्न होते. ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलांच्या पावलामागोमाग गाडीची चाके जातात, त्याप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो, त्यांच्या मागोमाग दुःख येते. म्हणून चित्तशुद्धी हे धर्माचे सार होय. बुद्धाच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्ट्य पापकृत्ये टाळणे हे होय. त्यांच्या शिकवणीचे चौथे वैशिष्ट्य असे की खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्वाचे पालन करण्यात आहे. बुद्धाचा धर्म ही त्याची स्वतःची निर्मिती नव्हती, असे कोणी म्हणू शकेल काय? आता बुद्धानं जे काही शिकवण दिली आपल्या ह्याच्यामध्ये, नाही का, तर त्या बुद्धाच्या शिकवणीचे पहिले वैशिष्ट्य काय आहे? सर्व गोष्टीचा केंद्रबिंदू काय आहे? मनच आहे. हे बुद्धाने मान्य केले. आता हे मन कुठं असते? सर्व वस्तूंच्या अग्रभागी असते. नाही, सर्व वस्तू कोणत्या? मग आता सर्व वस्तूच्या अग्रभागी म्हणजे पहा, भगवान बुद्धानं नाम रूपाचा सिद्धांत शिकविला. नाम आणि रूप. आता नाम आणि रूप, नाम म्हणजे काय? मन. नाम म्हणजे मन आणि रूप म्हणजे शरीर. आता हे आपल्यामध्ये जे काही 5 उपादान स्कंद आहे, पंच उपादान स्कंद, या पंच उपादान स्कंदामध्ये कोणते आहे? 5. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. हे जे 5 उपादान स्कंद आहेत, हे मनाचे घटक आहेत. काय आहे? मनाचे घटक. आता जे रूप आहे, रूप कशानं तयार झालं? 4 महाभूतांनी. 4 महाभूत कोणते? पृथ्वी, आग, तेज आणि वायू. हे झालं शरीराचे घटक. आणि
मग 4 घटक राहिले. कोणते? वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. विज्ञान किंवा त्याला चेतना असं म्हटलं जातं. हे झाले मनाचे संस्कार. आता हे वस्तू आहे, ह्या वस्तू आहे. ह्या वस्तूवर हे मन आपलं अंमल चालवते. मन जसं जसं म्हणत तसं तसं हे कार्य करते. हे शरीरही कार्य करते. आता शरीराचे घटक कोणते आहेत? हे जे 5 इंद्रिय आहेत, हे 5 इंद्रियावर सुद्धा या मनाचं वर्चस्व आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे ते काम करते. तसं शरीर कोण काम करत नाही. मनाशिवाय ना शरीर काम करत नाही, हे उपादान स्कंध काम करत. मन जे ठरवण त्याप्रमाणे त्या यायला काम करा लागतं. आता हे जे 5 इंद्रिय, आता हा लय मोठा विषय पुढे येतेच म्हणा, याच्यात नाही का. हे जे 5 डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, जीभ आहे आणि शरीर म्हणजे त्वचा आहे. आता जेव्हा जेव्हा म्हणजे आपण आता डोळे उघडले की आपल्याला समोरचं दृश्य दिसते. डोळे फक्त पाहण्याचंच काम करते. त्याले हे समोरची वस्तू काय आहे हे त्या डोळ्याला ओळखता येत नाही. डोळे फक्त पाहण्याचं काम करते. मग आता हे पाहते कोण? हे ओळखते कोण? आता हे जे संज्ञा आहे, आपण आता म्हणजे वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे जे घटक आहेत, हे संज्ञा ओळखते. हे संज्ञा काय करते? ओळखते की हे हे वस्तू आहे का नाही. आणि मग हे जे संस्कार आहेत, संस्कार म्हणजे आपण जे जे काही करतो, त्या करणे म्हणजे ते आपल्या मनाचे जे काही संस्कार आहेत. म्हणजे आपण आपले जे कर्म करतो. आता कर्म कशामुळे करतो? की आपल्याला जे जे काही सवय आहे, आता कुणाला दारू प्यायची सवय आहे, कोणाला तंबाखू खायची सवय आहे, कोणाला अनेक प्रकारच्या सवयी आहेत. त्या सवयीमुळे ते काम करते, म्हणजे ते त्याला म्हणजे संस्कार. आणि विज्ञान, जेव्हा आपल्याला या डोळ्याने दृश्य पाहत आहे तर त्या ठिकाणी विज्ञान हे काम करते. आणि विज्ञान हे ओळखते का ही हीच वस्तू आहे की नाही. तर अशा प्रकारच्या ह्या वस्तूंमध्ये हे मन काम करत असते. ते स्वतः काहीही करत नाही. यांचा एकमेकाशी असलेला संबंध आहे. मनाचा शरीराशी, शरीराचा मनाशी. हे शरीर तसं पाहिलं तर निर्जीव आहे असं सांगते. जोपर्यंत मन काम करत नाही तोपर्यंत हे शरीर काम करत नाही. शरीराला कधीच भूक लागत नाही. शरीर कधी स्वतःहून बोलत नाही. शरीर कधी स्वतःहून काम करत नाही. जेव्हा जेव्हा हे मन ठरवते, मन सांगते शरीराला का तू आता असं असं कर, तू जेवण कर, तू आता बोल, तू काम कर, तू वावरात जा, तू म्हणजे हे जेव्हा मन शरीराला सांगते तेव्हाच हे शरीर काम करते. अन्यथा शरीर स्वतःहून काही करत नाही. थकलो आहे बा, आता मला झोप लागली आहे. झोप शरीराला लागत नाही, झोप कोणाला मनाला लागते. भूक शरीराला लागत नाही, मनाला भूक लागते. आणि त्याप्रमाणे या शरीरात म्हणजे ज्या ज्या गरजा आहेत त्या मनाद्वारे पूर्ण केल्या जाते. असा हा मनाचा विषय आहे.